तरी इथं पाणी आलेलं आहे ताईनं. पहिल्यांदा कणी पाणी भरते, म्हणजे प्यायचा हांडा कळशी भरते आणि तो ड्रम आहे कणी तो पण मला द्यायचा आहे. ते समोरच्या ताईचं झाड त्यावेळी मी घर आणलं होतं. आता म्हटलं 4-5 दिवस झालं लोकांनी कणी वेळेवर दिलेलं असते, तर ती वस्तू ज्या त्यावेळी दिलेली बरी असते. तर ताईनं तुम्हाला मी आज कणी किचनची कामं झाल्यानंतर बाकीची कामं आपली कशी नियोजनबद्ध आवरायची आणि कुठल्या कामांना प्राधान्य द्यायचं, कुठली कामं किरकोळ का असतात पण कणी महत्त्वाची असतात, ती करून कशी घ्यायची कणी हे मी तुम्हाला दाखवणार आहे. मी सांगते कारण अशी वेळेवर कामं केली की कसं एकत्र कामाचा व्याप आपल्याला वाढत नाही आणि गोंधळ उडत नाही. बाबा अचानक हे काम करायचं आहे ते काम करायचं असा प्रश्न उभं राहत नाही. ह्यासाठी मी आजचा व्लॉग तुम्हाला दाखवते. तर हॅलो नमस्कार ताईनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण. तर इथे माझं पोरांचा डबे वगैरे झालेला आहे, जेवण सगळं तयार करून घेतलेलं आहे. कधी पण कधी जेवण झाल्यानंतर तिथून आपल्याला बाहेर पडायचं असते, त्यावेळी ओट्यावरची सगळी भांडी क्लीन करून घ्यायचं, ओटा क्लीन करून घ्यायचं, जेणेकरून त्या किचन कट्यावर परत आपल्याला काही काम लागलं नाही पाहिजे. कारण बाहेरची कामं करून आल्यानंतर ओट्यावर काम करायचं कधी शक्यतो कंटाळा येतो. त्यामुळे तिथं असतानाच कधी ओट्यावरची सगळी कामं आवरून घ्यायची. तर इथं माझं जेवण भांडी ओटा वगैरे झालेले. देवपूजा का आता फुलं फक्त बदलून शिळी फुलं बदलायची, ताजी फुलं घालून अगरबत्ती वगैरे लावायची असतात, कारण देव बसलेले त्यामुळे देव काय हलवायला लागत नाहीत. तर इथं पाणी आलेलं आहे चावीला, पण मी मोटर लावली आणि माझं आंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर लगेचच मी कधी पाणी आलेलं होतं म्हणून मी लगेचच मशीन पण लावून घेतलं कपड्यांचं. म्हणजे काय होते, कपडे धुवायला जितकं पाणी लागते की नाही तेवढं पाणी आपलं शिल्लक राहते असं पाणी आलेल्या वेळेत जर करून घेतलं तर. त्यानंतर इथं मी पिण्याचं पाणी पण भरून घेतलं. त्या ताईचा जो मी ड्रम आणला होता तो मी स्वच्छ धुवून घेतला, कारण दुसऱ्याची वस्तू आणलेली असताना आपण वापरलेली असते त्यामुळे देताना कधी स्वच्छ करून द्यायची. त्यानंतर इथे बघा हे मी छोटे छोटे डबे म्हणाले कसले काढले. तर काय झालं होतं, दसऱ्याची साफसफाई तर मी सगळी 3-4 दिवस करून घेतली. त्यानंतर एक दिवस माझा असं दुखण्यातच गेला, कणकण थोडीशी वाटली. त्यानंतर मला हॉस्पिटलला पण जायचं होतं, कारण माझे काका ॲडमिट आहेत. ते 1-2 दिवस कधी टेन्शनमध्ये गेले, त्यामुळे कुठलंच मला किरकोळ कामं राहिली होती, पण ती पण मला करायला नको होतं. डोक्यात 17-60 विचार होते. बाई झालं ना म्हटलं कोण कसले आहे ब्रह्मकमल का कुंडीत लावूया की त्या नवीन आणलेल्या लावूया. पाणी आले तुमच्याकडे आले हां. त्यामुळे की मी 1-2 दिवस गॅप घेतला आणि म्हटलं आता परत जी आपली साफसफाई करतानाची किरकोळ कामं राहिलेली आहेत की नाही ती करून घ्यायची. तर इथे हे डबे आहेत ना, हे आपण जे कुंकू हळद म्हणा गुलाल म्हणा काळा बुक्का म्हणा देवाचे जे भरून ठेवलेले असतात की नाही, ते मी काय केले असं धूळ बसून चिकट झालं होतं म्हणून मी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सगळं ते कुंकू वगैरे काढून घेतलं आणि घासून धुवून कणी पालती घातलं. त्यानंतर मी थोडंसं कणी दुपट्टा वगैरे आपण तांदूळ वगैरे उन्हात ज्वारी वगैरे घालतो ना त्यासाठी असं थोडंसं वापरलं होतं, ते पण कणी हातासरशी धुवून उन्हात घातलं. त्यानंतर कणी तुम्ही बघितलं असेल ब्रह्मकमळचे जे पान होतं, मला ब्रह्मकमळ लावायचं होतं म्हणून मी काकींना कणी समोरच्या कुठं दिसलं तर आणा असं सांगितलं होतं. तर त्यांनी कामाला जाता त्यांच्या घरी दिसलं होतं म्हणून त्या घेऊन आल्या होत्या. तर इथं मी बाहेरची कामं सगळी आवरल्यानंतर घरात आले, कारण किचनचं जेवण नाश्ता वगैरे तर सगळं आवरलेलं आहे. माझा ओटा पण माझं कणी हॉल वगैरे सगळं रूम वगैरे झाडायचं बाकी होतं. त्यामुळे कणी किरकोळ नाही म्हटलं तरी रोज असं त्या बेसवर वगैरे पसारा पडलेलाच असतो. नीलची थोडीशी तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्याला मेडिसिन आणलं होतं, ते 2-3 गोळ्या शिल्लक होत्या त्या पण त्या बेसवर पडलेल्या होत्या म्हणून मी ते सगळं कणी एका बॉक्समध्ये केलेलं आहे. त्यामध्ये मी भरून ठेवलं आणि जी ते वस्तू ज्याच्या जागी कणी ठेवून दिली. त्यानंतर कणी झाडायला घेतलं. तसंही मी आज कणी उठल्या हॉल वगैरे पहिल्यांदा थोडासा वरून झाडून घेतला होता, कारण कसं चार्ली वगैरे बसतो त्यामुळे मी पहिल्यांदा ते झाडून घेते. त्यामुळे कणी हे दुसऱ्या वेळेच्या झाडण्याला इतकी काय धूळ नव्हती, फक्त पोराने पसारा इकडे तिकडे करून ठेवलेला कणी तो ठेवायचा. आणि कसं असतं आता काय घराची कणी साफसफाई केल्यामुळं 8-10 दिवस तरी कणी घर असं नीटनेटकं राहील, इतकी काय धूळ येत नाही. नंतर आणि परत आहे ते आपलं रुटीन, कारण किती पण घराची साफसफाई करा थोडे दिवसच छान वाटतं. तर इथं कणी आज काय मला फरशी पुसायचं वगैरे काही काम नव्हतं, फक्त कणी पसारा आवरून मी सगळं कणी हॉल 2 रूम व्हरांडा वगैरे सगळं झाडून घेतला.
चला तर ताईनं पहिल्यांदा हे सगळं मी घर कणी झाडून घेतलं. त्यानंतर मी अजून कणी 3 कुंड्या मागवून घेतलेल्या आहेत. तनूला परवा दिवशी सुट्टी होती त्यावेळी पाठवून दिलं होतं, कारण मला अजून थोडीशी झाडं लावायची आहेत. मी मगाशी म्हटल्यासारखं मला ब्रह्मकमळ पाहिजे होतं. अजून एक ते लक्ष्मीचा पौधा म्हणून मी आणलेलं आहे की नाही, ते मला त्या मोठ्या कुंडीमध्ये लावायचं आहे. मी ते छोट्या कुंडीमध्ये लावलेलं आहे, पण माझ्या नंतर लक्षात आले की मी ते मोठ्या कुंडीमध्ये लावावं. तर ही स्प्रेची बॉटल आहे ना, हे मी कसं गॅसचे वगैरे कणी ते गंज पकडलेला कणी जायलासाठी मी ते लिक्विड मागवलं होतं ऑनलाईन. तर ती बॉटल रिकामी झालेली आहे. आता म्हटलं ती टाकून देण्यापेक्षा कणी मी परवा दिवशी ती घासून धुवून ठेवली होती. त्यामध्ये मी थोडंसं आता पाणी घालणार आणि आपल्या छोट्या छोट्या ज्या कुंड्या आहेत कणी त्यांना मी ते स्प्रेनं कणी पाणी मारायला येते काय बघणार आहे, त्यासाठी मी ते ठेवलेलं आहे. चला तर आता कणी छोट्या ज्या कुंड्या आहेत त्या सगळ्यांना कणी पाणी घालून घ्या. 4-5 दिवसातून एकदा कणी पाणी घालायला लागते. तर मी ते लावल्यापासून फक्त एकदाच पाणी घातलं होतं, कारण त्या झाडांकडे बघायला पण एवढा मला कणी वेळ नव्हता. तर ते पाणी भरलेलं त्यामुळे थोडंसं कणी इयर पकडेनं झालेलं, त्यामुळे पहिल्यांदा कणी ते स्प्रेच होईना झालं. मला वाटलं ते होते का नाही काय की, पण ते नंतर झालं. पण ते कणी इतकं असं हळूहळू स्प्रे होते ना, तर कधी म्हणजे छोट्या कुंड्यामध्ये हे बरं आहे. आणि ते पानावर असं मी 2-4 वेळा प्रत्येक पानाला असं मारून घेतलं, कारण पानावर कणी असे थेंब साठले की ते दवबिंदू कसं साठतं तसं छान दिसत होतं. तर ते सगळ्या मी छोट्या कुंड्यानं स्प्रेनं मारलं, पण त्यानं कणी हात पण दुखायला लागला आणि ते त्याला बराच वेळ कणी खायला लागलं. म्हटलं छोट्या कुंड्यांना बरं आहे, पण मोठ्या कुंड्यांसाठी हे काही योग्य नाही. ह्यात मी थोडंसं मीठ घालून कणी आधेमध्ये वगैरे पाणी मारेन, कारण मिठाचं पाणी हळदीचं पाणी पण मारावं म्हणतात. त्यासाठी हा स्प्रे उपयोगात येईल, त्यासाठी मी ठेवेन. पण शक्यतो कणी मोठ्या कुंड्यांना पाणी घालायच्या वेळी मी तांब्यानंच घातलं, कारण ते स्प्रेनं कधी व्हायचं म्हणून. हे मी ते हॉलमध्ये कणी पामचं प्लॅन्ट 2 ठिकाणी ठेवलं होतं बेसच्या, तर त्याला तांब्यानं पाणी घातलं. परत बाहेरच्या कुंडीनं पण मी सगळ्या कणी पाणी घालून घेतलं. तर इथं बघितलं असं जवळजवळ माझी किचनची कामं सोडल्यानंतरची जी कामं असतात मी ती सगळी हळूहळू का असे ना आवरून घेतलेले आहेत. 4 दिवसातून कधीतरी करायची कामं, पण अशा वेळी आपल्याला कामं जास्त नसतात का नाही, त्यावेळी अशी कामं करून घ्यायची. तर इथे मी ती कुंडी आणलेली का नाही, त्यातली एक कुंडी मी आता काढलेली आहे. तर त्याला कणी गरम, त्याला होलाचं फक्त ठिकाण आहे, होलं नाही. त्यामुळे कणी मी मारतूल गरम केला आणि त्यानं 2 ठिकाणी होलं काढून घेतली. चला तर आपण कणी बाहेर चवळीचं वगैरे लावलेलं होतं, भेंडी वगैरे लावलेली होती कणी, तर विटांचा कटडा केला होता आणि त्यामध्ये माती घालून कणी तिथे भेंडी वगैरे लावली होती. भरपूर भेंडी पण भेटली, चवळी पण भेटली, पण आता त्याचं बहर पण गेलेला होता, त्यामुळे मी ते काढून टाकलेलं आहे. माती तशीच शिल्लक आहे. तर ती माती मी काय म्हणते कुंड्यामध्येच कणी असं भरून एक रोपटं लावायचं म्हणते. त्यामुळे मी जसं कुंड्या भरतील कणी तेवढीच माती रिकामी करते, बाकीचा मी कटडा काय काढून घेतलेला नाही आहे. जर वाटलंच कणी तर पाऊस गेला उन्हाळ्यात तर तिथं मी काहीतरी अजून 2-4 ठिकाणी लावून घेईन असं म्हणते, बघू काय काय होतं. तर इथं जे त्या काकीने कणी ब्रह्मकमळाचं पान आणलं होतं कणी, तर ते इतकं भारी होतं. त्यांना मी पान आणायला सांगितलेलं, कारण पान पण कणी जगतं ब्रह्मकमळाचं. पण त्या पानाला कणी असं जागी कणी दुसरी पण पानं आली होती, त्यामुळे त्याचा आकार कणी असा वेगळाच दिसत होता. आणि ते पान पण कणी इतकं जड होतं, मातीत लावल्यानंतर पण ते असं मागे पडत होतं. म्हणजे सगळे आता किती 4-5 पानं त्याला फुटून दुसरी आलेले, तेवढं भारी वाटत होतं ना. तर ते ब्रह्मकमळाचं झाड लावलं, त्यानंतर हात वगैरे धुवून सगळी माती वगैरे होती तशी कणी व्यवस्थित कटड्याला असे थोडीशी सारवा करून घेतली. आणि इथे बघितलंच असेल ताईनं वातावरण पण पावसाचं झालेलं आहे, बहुतेक पाऊस यायला चालू होईल. चला तर घरात जावी आणि ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. ताईनं तुम्हाला जर माझ्या कामाची पद्धत आवडत असेल तर माझा व्लॉग लाईक करत जावा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट पण करा.